मार्गशीर्ष गुरुवारच्या नैवेद्यासाठी मी खीर बनवली होती. गव्हाची खीर खूप अप्रतिम लागते. हा दलिया म्हणजे क्रॅक्ड व्हीट मिळतात, याच्यापासून ही खीर मी बनवली आहे. तर खिरीसाठी मी ते 1 कप क्रॅक्ड व्हीट म्हणजे दलिया घेतलेला आहे. 1 कप गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडासा ओला नारळ घेतलेला आहे. वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. त्यामुळे खीर खूप छान होते. आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे. सर्वात आधी 2 चमचे तुपामध्ये दलिया खूप छान परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं. इथे मी 3 पट पाणी घेतलेलं आहे. कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यामुळे झटपट ही अशी खीर बनते. सर्व छान मिक्स करून घेतलं. त्यामध्ये गूळ ॲड केला. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं जास्त वेळ आपण गूळ आणि खीर शिजवू तितका त्याचा फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर त्यामध्ये ओला नारळ मी ॲड केलेला आहे. ओल्या नारळामुळे खिरीला खूप छान चव येते. 1 चमचा तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स तळून घेतले. यामध्ये सुके खोबऱ्याचे काप घालायचे, ते या खिरीमध्ये खूप छान लागतात. सर्व ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर त्यामध्ये थोडीशी खसखस टाकलेली आहे. इथे मी 1 चमचाभर खसखस घेतलेली आहे. खसखसीमुळे खीर खूप छान लागते. सर्व ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये ॲड केले. परत एकदा छान परतून घेतलं आणि आता सर्वात शेवटी यामध्ये वेलची पावडर आणि गूळ वापरल्यामुळे थोडीशी जायफळ पावडर देखील मी ॲड केलेली आहे. ही मस्त खीर लागते, नक्की बनवून पहा.